तर मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली नाही। साम टीव्हीनं कालच्या घटनेनंतर मुंबईत रियालिटी चेक केला आणि आत वांद्रेत धक्कादायक चित्र समोर आलं। इथल्या गुरुनानक हॉस्पिटल जवळचं मॅनहोलचं झाकण उघडच असल्याचं दिसतंय। तिथे ना कर्मचारी आहेत, ना बॅरिगेट्स, ना सूचना फलक। इथून रोज रुग्ण, नागरिक आणि शाळकरी मुलांची प्रचंड वर्दळ असते। यातल्याच कोणाचा बळी जाण्याची वॉर्ड अधिकारी वाट पाहतायत का, असा सवाल उपस्थित होतोय। तर थेट जाऊयात वांद्रे पूर्वमध्ये। या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। मी सध्या वांद्रे येथील आशापुरा या इमारतीच्या समोर उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर हे एक मेनहोल आहे, हे गटार आहे, ज्याचं झाकण या ठिकाणी हे खुलं असलेलं बघायला मिळत आहे। इथे कुठल्याही पद्धतीचं सूचना फलक नाहीये, मात्र आपण बघतोय की त्याची खोली ही अतिशय जास्त आहे। या ठिकाणी कुठलाही सूचना फलक नाहीये, कोणीही व्यक्ती या ठिकाणी उभा नाहीये, कोणीही मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी या ठिकाणी नाहीये। त्याचबरोबर आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीच्या सूचनाही लावण्यात आलेल्या नाहीये, बॅरिगेटही नाहीये। त्याच्यामुळे आपण बघतोय की कशा पद्धतीनं खरं तर धोकादायक अशी ही स्थिती या वांद्रे पूर्व परिसरामध्ये बघायला मिळतेय। आपण बघतोय की काहीच तास उलटलेले आहेत त्या ठिकाणी साकीनाका या घटनेला, मात्र तरी देखील त्या घटनेपासून पालिकेनं कुठलाही बोध घेतला नाहीये का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।